तिचा बाबा गेला. हो मानावराला बघितलं का? दाजी तुम्ही काय म्हणा बरं का श्याम्या दाजी एवढा गोंडच दिसतो ना गोगल लावलेला लय भारी दिसतो. कुठे हिंडताय हो? तो तिकडं दाजीकडं. हा काय काम धंदेच नाहीत आणि ह्यांना बी काही काम धंदे नाहीत. काय हो श्याम भाऊजी, दुकान सोडून माया नवऱ्याला घेऊन फिरायला तुम्हाला बरं सुस्त हो? हा हो रुपा वहिनी, तुम्ही मला कशाला बोलवता? काय रूपा वहिनी, माया नवऱ्याला एक तर नादाला लावून कुठंतरी नेता, काम धंदा तर त्यांनी करत नाहीत. उद्या तुमच्या इथं सामान न्यायला आलं की लगे उदारीला बोलता. आणि हे ते तर अजून नवीन पीस आणलाय गावामध्ये. मी गावात नवीन जरी आलो ना, मी गावचा पाहुणा आहे. तुझाच नवरा मला गावभर फिरवतो, मी नाही त्याला शांत पाहुणा आहे तर पाहुण्यासारखं राहिला. ह्याच्या नवऱ्या बरोबर जा, त्याच्या बरोबर जा, कशाला माझ्या नवऱ्या बरोबर तुम्हाला फिरायला पाहिजे? मला घरात बसून सांग ना फिरवतो वहिनी, म्हणून. माझ्या दाजीला काय बोलायचं नाही, तुम्हाला सांगतो. लईत नवरा नवरा करताना पत्राला बांधून ठेवा, कशाला बाहेर गाडीचा. मग एवढंच वाटतंय ना तर दाजीला सांगा घरात तिला. घालून गावाकडं. ए पारे कशाला बोलत होती माझ्या मित्राला तू? कशाला? श्यामराव. हाडबीड आहे का नाही? तिचा नवरा आपल्याला घेऊन फिरतो, आपण गावात पाहुणे ती आपल्यालाच रुबाब करते पारी. पाहुणे पाहुणे पारी बिरी म्हणायचं नाही हा. फक्त रुपा म्हणायचं, ते पण रुपा वहिनी म्हणायचं, कळलं का? दाजी आजचाल त्यांचं, माझं नाही. माझं जर हे हल्लं ना यू टेम्परेचर, आर नॉट ओनली रुपा वहिनी बट यू आर लाईक अ रुपा मॅडम. अरे पारे रुपा जाऊ दे. मॅडम, तुला she's ना a रुपा गप्प मॅडम. बसती का? मित्राला माझ्या दाजीला मित्राला काय बोलत तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? मग काम धंदा सोडून ह्यांच्या मागं काय हिंडताय? जाऊन जरा काम धंदा करा ना. काय काम धंदा करा, मी हिंडन माझ्या मित्रासोबत. तुला काय जळकुट सुटला एवढा? अहो उदारी 5 रुपयाचं मागाय गेला तर देतात का ते? हा? धंदा आहे त्याचा जो धंदा आहे, धंद्यात मित्रपणा नसला पाहिजे. म्हणजे दाजी त्यांनी आपलं. कमवायचं आणि तुम्ही त्यांच्या मागं फिरायचं. नको नाही वाल करूस जाणे. काय भांडणं या घरी मी बी बघतेच. पारे अय पारे चल आण जेवायला. काय बघ जेवाय द्यायचंय का तुम्हाला? मग हा काय झालं? काय झालं म्हणजे? जायचं ना, ज्यांच्याकडे गेलता ना फिरत महागाजी महाग महाग चाललं होतं ना, त्यांच्याच घरी जाऊन जेवायचं. त्यांनाच म्हणायचं मला जेवाय द्या, घरी नाही यायचं. घरी नाही यायचं म्हणजे माझं घरी मला जेवायला वाढ, मी कमवून आणतोय. कधी कमवलं? कधी कमवलं? आठवड्यातून 2 दिवस कामाला जायचं, त्यातला 1 दिवस तर पेण्यावरच जातोय आणि मी कमवतो. लय वाट करू नको बर का पारे. आणि जर माझ्या मित्राला बोलशील ना एका झपाट्यात मी खाली पाडीन. हा ना बरं मला. हा ना म्हणजे तू अजून वाट जरी अजून डोक्यात जा, मग तुला सांगतो वर पाठी नाही उभा करीन तू पुढे. मग माझ्या नावच बदलून ठेव, बाबा तुझं नाव बदल. ऐकून तर घ्या दे. डोक्याला ताप झालाय माझ्या. आता घरी आलो. ओ काय काय एवढं काय चालली होती? माग सदा ना कदा गणगणच असते. अहो बाई. नवऱ्यानं असा वैताग दिलाय ना मला. आता काय केलं त्यांनी? हो सारखं बघा त्या श्यामभाऊजीला आणि आता ते नवीन दाजीला घेऊन निसते फिरत्यात. अहो पेत्यात खात्यात कुठं बी हिंडत्यात. पेचत खातात मग रोजच. आणि मग काय तर असं कमवायचं ना असं त्यांना द्यायचं. हे शामरावचं दाजीन ते नाही, चांगलेच नाहीये माणसं. मग आता काय केलं पाहिजे? तू त्यांना बोलत नाहीत काही? अहो आता झापून आले त्यांना माहितीये का, म्हणलं जरा नीट वागायला शिका, कामधंदा करा. कामधंदाच करू नाही माणूस. 2 दिवस कामाला जाते, त्यातलं 1 दिवस तर त्या पेण्यावरच जाते आणि 1 दिवसात आणि मी घर चालवतो मी करतो. आणि माझ्या मित्राला काय बोलायचं नाही असं म्हणे? हा ह्याला टोचायला लागले मित्राला बोललेलं. आणि ती दाजी पण मला म्हणते ओ मला काय बोलू नका. आणि श्यामभाऊजीचं वेगळंच. मी काय त्याला चल म्हणतो का, त्योच आमच्या मागं येतो. मग तुम्ही सांगा मी संसार करायचा का आता नवरा सांभाळायचा? असा वैताग आलाय ना, वाटायला लागले जाऊ निघून माहेराला. अगं मायराला निघून जाऊन काय होणार आहे? आणखीन बितरल्या आणि करण ते. त्यापेक्षा एक काम करू आपण, त्या तिघांची ना मैत्रीच तोडली पाहिजे. कस काय? अगं करू आपण असल्यावर कोणतं काही होणार आहे का सांग बरं? तुम्हाला तेवढं लय डोके म्हणून तर मी तुम्हाला सांगत असते. मला माहितीये सगळ्या समस्या तुमच्याकडे सॉल्व्ह होणार. हा तर मग आपण आता तेच करायचं, तिघांची मैत्री तोडली पाहिजे. चल जाऊ का मी आता? चला ना माझ्यासोबतच. मग सोबत कशाला? मग वेगळं वेगळं. हा बरं ठीक आहे जावा मग. हो शामराव. काय हो? काय हो? कुठं चालले? चालले घरी चाललो होतो. अहो शामराव हे बंद करा तुम्ही. सुगंधा तुझी शपथ घेऊन सांगतो, 4 महिने झालो मी त्याला शिवलेलं नाही. हो शामराव, माझ्या कशाला शपथ घेता? अहो माझ्या नवऱ्याला मी एकुलती एकच ती पण मारून टाकता का? मग तुला विश्वास कसा बसेल माझा? तुम्ही कधी खऱ्या शपथा घेता का?
खोटच तर बोलता नाही, मी त्यात बी माझी घेतली. आणि काय म्हटले तुम्ही 4 महिने झाले थेंबाल नाही शिवले. दारूच्या अहो सगळ्या गावात बोंबा बोंबा बोबाटा चालू आहे तुमचा. काय? आणि म्हणता का 4 महिन्यापासून मी शिवलो नाही म्हणून. गावात बाबा हा मग आपण मी गावात तर काय धिंगाणा घातला नाही गावा. बिना दिवंगाना घातल्याचं काही माहित झालं का लोकांना. तुला काय म्हणायचं काय नेमकं मला कळा ना. आता कसं सांगू, मला पण चांगलं नाही वाटत हो तुमच्या मित्रांमध्ये बोलायला. म्हणजे कोण बोललो तुला? तर कोण बोलणार आहे? डेपुटी डेपुटी कशाला मला सांगतील काही. सदाभाऊ सदाभाऊ आता कधीपासून त्यांचं माझं बोलणंच झालं नाही. कोण बोलला असं तुला? तुमचा जवळचा मित्र कोण आहे? जालू. हा काय म्हणला तू? म्हणे मी रोज कामाला जातो म्हणे, दिवसभर माझे 12-12 तास भरितो, ते पैसे घेऊन येतो. आणि ते पैसे माझ्याजवळ दिसले का शामराव लगेच पैसे घेतो, चल पार्टीला, चल जेवायला. माझ्याच पैशाने पितो, माझ्याच पैशाने उड्या मारतो आणि वर मलाच नाव ठेवतो. माझी बायको मला एवढे भांडणं चालू आहे माझ्या घरामध्ये त्याच्यामुळं, पण तो ऐकतच नाही. आणि स्वतः 1 रुपया खर्च करत नाही, खिशाला जळबी लागू देत नाही म्हणे. जालू ती जाले असं म्हटला? मग मी त्याचे पैसे घेतो? मग कोण घेतो? अरे त्याच्याकडे का रुपया असतो का? अहो पण गावातल्या लोकांचं तेच म्हणणं आहे का जालूने सगळ्यांना सांगितलं की तुम्ही त्याच्याच पैशाचे पिताबी खाताबी आणि त्याच्याच पैशाने गाडीत पेट्रोल टाकून बी फिरता. तुला चांगलं माहितीये तो 2 रुपयाला महाग असतो का बी तुला पैसे मागतो. त्याच्याकडे कशाचे पैसे? त्याची बायको आहे ना सगळे पैसे काढून घेती. डिपुटीकडे कामाला जरी गेले ना तर पगार सांगते त्याला देऊ नका, माय आता अभ्यास द्या. ते मला कसं माहिती? आता मला माहित झालं, ते स्वतः पण मला बोलले म्हणून मी तुम्हाला बोलले ना. आज मला बोलले, उद्या आणखीन कोणी राहिलं असेल त्यांना सांगतील. आता गावात झाल्याशिवाय राहिलं का तुझ्यापर्यंत आलं म्हणजे? हा गावात काय ठेठा झाली असं माझ्या नावानी? हा शामराव काय असं आहे पण का? मग तुम्ही बंद करा नाही, कशा लोकांकडनं पैसे घेऊन पिता तुम्ही? तुमच्या पैशाने प्यायची नाही एकट्याने बसून. अरे पण मी पेलो बी नाही आणि त्याच्याकडून पैसे घेतले बी नाही, तरी तो असं उलट बोलला म्हणलो, अवघड झालं ना. आता तुम्हालाच माहिती बाबा काय काय नाही. त्या जाल्याला आहे ना त्याला बघावंच लागन. माझे खोटं म्हणजे बदनामी केली काही सगळे गावामध्ये. तू टेन्शन नको घेऊ, मी बरोबर करतो त्याला. हे पारे कुठं निघाली दांडा पिशी बिशी घेऊन? चालले डिपुटीच्या इथं कामाला, कांदे काढायचे. कांदे काढायला? बेशी पावडर बी हो कांदे काढायला जाते. त्यांनी सांगितलं येताना घेऊन या म्हणून. कुणाला? म्हणून चालले घेऊन. ए मी नाही येणार आज, मला खटाळा आलेला आहे कामाचा. तुम्हाला म्हणलेच नाही पण मी चला, माझे मीच चालले. आणि ही दांडा आणि हे पावडर आहे ना, डिपुटी भाऊनी सांगितलं होतं की येताना घेऊन या म्हणून. जा घेऊन. मग मी जेवायला काय केले? बरं झालं, कुलूप लावायच लागलेली तोपर्यंत आला. जावा जरा गिळून घ्या. जातो. ऐका काय? जरा हे बंद करा. काय बंद करा? हा लय व्हायला लागले, आत्ती व्हायला लागले तुमचं. अरे घेतलीच नाही आज, बंद कशाला करा? बंदच केली मी 2-3 दिवसापासून बंदच केली. माझ्याकडे पैसेच नाहीत, पैसे असले का मग घेतो असतो मी. मग म्हणावं माझा उत्तमात चालू असतो पैसे असल्यावर. मग अहो पण अशाने तुम्हाला लोक नावं ठेवायला लागली ना. कोण? त्यांच्या काय बापात जातंय? मी कष्ट करतोय, घाम गाळतोय, मी माझा पितोय. लोकांबरोबर तुमच्यातलीच नावं ठेवायला लागल्यात. तुमचाच मित्र नाही तसला तुम्हाला बोललाय. कोण मित्र? कोण बोलायची? कोणाची ताकद आहे? मला कोण नाही बोलणार या गावात. जाले सगळ्यांचा लाडका जाले. हे तुम्हाला वाटतंय की तुम्ही लय लाडाचा आहे म्हणून, पण तुम्हाला तोंडावर गोड बोलत्यात आणि महाग लाथा हाणत्यात. माहितीये का तुम्हाला? कोणी लाथ आणल्यात मला काय काय बोलते बारे आपलं. बरोबर आहे. कसं कळणार? बिनलाजावणी वागायची सवय झाली तुम्हाला. अहो तुमचा मित्र जवळचा कोण आहे? मित्र तुमचा कोण आहे म्हणजे? कोणी? दुकानवाला श्याम ते काय बोलायचं आहे? ते लय प्रेम माणूस. कधी जर दुकानात गेलं पारे मला लगेच काढून एक चिंगम देतो तो. तू खात बस म्हणतो, मी गिराईक करीत बसतो. अहो 1 रुपयाच्या वर ते तुम्हाला काही समजतच नाही. तुम्हाला माहिती का त्यांनी काय काय गावामध्ये उठवलंय म्हणून? काय उठव? हा ज्याला नुसता काम करतो, बायकोच्या हातात पैसे देतो, ह्याच्याकडे रुपया नसतो, येतो आमच्या दाराला, कुठं कॅडबऱ्या उचल, कुठं चिंगम उचल, इथं आमच्या इथं खातू पितू आणि 10 रुपयाला पण आमच्या महागा असतो. कोण? मी? हा मी काय मी बस माग लागून अहो, जातो काय? हसण्यासारखी गोष्ट नाही. पैशाच्या बाबतीत पण तुम्हालाच पैसे बिशे सगळं तुम्ही घेऊन असं हिंडता. एवढंच नाही, सुगंधाताईला सुद्धा सांगितलंय की तुम्ही किती लापटावून त्यांच्या मागं फिरता खाण्यापिण्यासाठी. तुम्ही श्याम्याने सुगंधाला सांगितलंय? तुम्हाला काय खोटं वाटत आहे का? माझं जर खोटं वाटत असेल ना, जाऊन सुगंधाताईला विचारा, मग कळन की तुमचा मित्र काय लायकीचा आहे ते. तोंडाव गोडन माग तुम्हाला लाता घालत्यात. चालतंय, तू जा, मी बघतो. बघा आणि तुम्हीच निस्तारा. तुम्हाला कुठं बायकोचा विश्वास आहे? जावा खाऊन घ्या.
काय हो काय नाही आता जेवण आलोय पण मला एक घास सुद्धा सुखाने जायना सुगंधा. का बरं? का बरं म्हणजे मला तू सांग श्यामे तुला काय काय म्हणलं माझ्याविषयी? बाई काय म्हटलं तुम्हाला कोणी सांगितलं? कोणी सांगितलं म्हणजे पारीने सांगितलं की सुगंधाला सगळं श्यामेने सांगितलंय म्हणून की मी त्याच्याकडून फुकाट खातो फुकाट दारू पितो असं म्हणला का श्यामे? हा असेच म्हटले. ग बस. अहो खरंच म्हटले. आता मी खोटं बोलन तुमची बायको खोटं बोलन का बरं तुमच्यासोबत? माझा तुझ्यावर भरोसा आहे पण त्या पारी काळी होई ना काळी हो कधीच भरोसा तुम्ही नाही. कोणते गोरे ती काळी आणि तुम्ही कोणते उजेड पडला तुमचा? काही म्हणता का हो त्या बायकोला? बायकोला काही म्हणता का म्हणजे ती ना काही बी एक गोष्ट असली का चाडून वाढून सांगती मग तिच्यावर माझा विश्वासच नाही राहिला सुगंध तुला सांगू तू. आता ती मला एक सांगा ती तुम्हाला खोटं का सांगत? अहो ते खरंच शामराव तसेच बोलले काय काय बोलले बरं परत सांग बरं. म्हणे माझ्याकडनंच पैसे घेऊन दारू पितो मीच खर्च करतो दरवेळेस त्याला काही खायचं असलं का दे 50 शाम्या दे 100 शाम्या आणि हॉटेलला बी गेलो तर खर्च मीच करतो. व्हायला काय फुकतोय राव श्यामे. आजपर्यंत जाल्याने 1 रुपया खर्च नाही केलेला कशालाच नाही प्यायला नाही खायला नाही. आयला रुपया हिशोब घेतो कधी गेला का रुपया हिशोब घेतो आणि बरोबर पार्टी घेतो राहून कसा बोलतो. चकण्याचा याचा फुटाणाचा दाना सुद्धा त्यांनी कधी विकत नाही आणला म्हणे. माय ना आता आहे ना डोकं आहे ना फुटायला लागले बरं का मला बाकीच नको सांगू. तुम्हाला सांगू का? ऐका ना नको सांगू अहो, मला ऐका ऐकायचं ना नाही मी आता. काय म्हणते मलाच काय तुमच्या बायकोलाच काय अख्ख्या गावाला माहित झालं आता ये पण मी तुम्ही फुकतोय फुकट खाऊ म्हणून हा फुकटे असं. आता नाही सोडणार गाड्या. अहो रुपे रुपे काय झालं? अगं तुला ते टीव्हीचा आवाज काय टीव्ही बघत बसती ग? असू दे बाई आम्हाला मोबाईल नाही एवढा बघायला. आवाज दिला आणि तू कधी एका शब्दात बाहेर आली असं कधी झालंच नाही. अहो रिचार्ज संपलाय मोबाईलचा म्हणून टीव्ही बघत बसले. तुझं नेहमीच येते. बरं ते जाऊ द्या मरू द्या. मला हे सांगा माझा नवरा आलता का तुमच्याकडे? मग आले होते ना सांगत होते तुला असं माहित झालं का तसं माहित झालं का शामराव असं म्हटलं का माझी बायको खोटं बोलती. अहो म्हटलं हा खरंच तो तसाच म्हटला. ऐक ना चल आपण त्यांची जाऊन मजा बघूया. बघूया. चल घे दरवाजा लाव. अगं टीव्ही चालूच तुझा राहून द्या परत येऊन बंद करा येईन. चल. अहो रिचार्ज संपलाय मोबाईलचा म्हणून टीव्ही बघत बसले. तुझं नेहमीच येते. बरं ते जाऊ द्या मरू द्या. मला हे सांगा माझा नवरा आलता का तुमच्याकडे? मग आले होते ना सांगत होते तुला असं माहित झालं का तसं माहित झालं का शामराव असं म्हटलं का माझी बायको खोटं बोलती. अहो म्हटलं हा खरंच तो तसाच म्हटला. ऐक ना चल आपण त्यांची जाऊन मजा बघूया. बघूया. चल घे दरवाजा लाव. अगं टीव्ही चालूच तुझा राहून द्या परत येऊन बंद करा येईन. चल. हे रुपये ते बघ कधी बुडीली तुझी टायमर उधारी आणून देतोय. का म्हणलं बुडीली तो उधार घेतो ठीक आहे पण उधारी बुडीली का म्हणलो मी तुला का म्हणला म्हणजे सगळ्या गावात ठाय बॉम्ब उठलेत माझ्या तुझ्या नावाच्या मग. हा? आणि मी तुझ्या का पिलो रे दारू तुझ्या जीवर जगतो का मी ए माझ्या जेव्हा नाही ते जाऊ दे मरू दे तू पुष्पट कस काही काढू नको बरं का? पुष्पट नाही काढून मी तू पुष्पट काही हे काढू नको. बघ झाल्या सत्य तेच बोलतोय मी. 10 रुपयाचा तुम्ही त्याचं काय? तुम्ही थांबा इथं काय बापरे, महत्वाचं मला गोष्ट. पण तुम्ही फुकटात गंती केली होती. तुझी बायको म्हणे दाजी फुकटे आहे असा फिरतो. माझी फॉरेनची दारू तुम्ही पिता त्याचं दाजी काय? राहू द्यावं तुमचं नेहमीच तेच आहे पण आमचा विषय महत्वाचा आहे तुम्ही गावच्या बाहेरचे येत आम्हाला गावात राहायचंय तुमच्या लक्षात आलं का? अरे गावच्या बाहेरचा असतो पण तुमच्या गावात आल्यावर मला बडबड ऐकून घ्यावी लागली होती ना पारीची. आहे काय तुम्ही नसताना. फक्त तुम्हाला थांबव म्हणतो थांब मध्ये काय डावळाची गरज आहे का मग? कानात बोट घालून ठेवा ना मग तुम्ही नाही ऐकायचं तुम्हाला तर तुम्ही कशाला मध्ये मध्ये बोलात दाजी. ठीक आहे बोला तुम्ही. ए, श्याम्या मी तो हाटीला मधून कधी चॉकलेट बिकलेट दिले रे तो मला भूषणानी खा मानला कधी दिले मला सांग ना मी माझे पैसे देऊन घेतोय हाटीला चॉकलेट. अरे तो हॉटेलला टीप उरली का पैसे उरले का चॉकलेट घेतो असं म्हटलं का हो मी? का म्हणजे मानलं म्हणून तर मला कळलं म्हणून तर मी आलो नाही इथपर्यंत. तुला सांगतो हे बघ मग अशी नावाची बदनामी करू नको. तू रुपया खाल्लेला नाही कवा बी जेव्हा बी हॉटेलचं बिल द्यायला आला ना भाऊ तो क्वांट्रीपेक्षा जास्तच पैसे दिलेत मी तुला तुझ्याकडे कवा बी 10-20 कमी असतात माहितीये का तुला? आणि मी कधी उधारी बोडली तुई मी काय म्हणलो उधारी वर बोलली? वर नाक करून बोल हे बघ, मी तू उधारी बोलले तू शांत राह तुला सांगतो आल्या बोट करू नका बरं का श्याम्या नाही तर मग बोट काढून तिकडं टिपऱ्या खेळन टिपके खेळ म्हणजे टिपऱ्या खेळन मी तुला बोटाच्या आणि मी काय करत बसेन का काय मग काय करशील? आंबा दाजी तुम्ही याच्याला नाटक झाले तुम्हाला माहिती हे गावभर काय सांगतो लोकांना याच्या जीवर जगो तुम्ही हे काम करतो आणि मी याचे पैसे दारू पितो मटण खातो. आपण दाजी शाहू बोल ना त्याचा. दाजी दाजी काढतो तू. मला सांगतोय फुकट किराणा खातो मी येतो तो फुकट किराणा नेणार का कधी आलं रे फुकट माझी इज्जत खातो गावात सगळ्या लोकांना ठ्याय ठ्याय झाली तो सुगंधापर्यंत काही जायची गरज होती. मला माहितीये कोण गेलं तिच्यापर्यंत मला माहितीये काही कोण गेलं म्हणजे तू गेलेला आहेस
मी रोज जाऊन बसतो बघ तेच बोलतो का तुझ्याविषयी तू काही बोलू नको येडून करू नको तू अरे थोडं तू आहे ना, हळूहळू घ्या, तू आहे थोडं ना, थंड घ्या, मी- एवढा आरडाओरडा करू नका. मोठ्याने बोलून काय साध्य होतं तुम्हाला? तू माझ्या डोकं फिरू नको बरं का श्यामे, मी डोक्यावर उभा करीन तुला डोक्यावर आणि कसा मी कसा डोक्यावर उभा नाही हा डोक्यावर उभा नाही तू या डोक्यावर मी उभा राहीन काय नाच करीन मग अरे मी थोडा हळू घ्या जरा, चिडचिड करू नका जरा. काय चिडचिड करू नका दाजी लय नको भोशारी मारूस तू लय शान बाहेरून आलं पाहुणं माय काय भोशारी झाल्या दाजीला- दाजी आहे माझा ते बोललो तुला सांगतो तुम्ही असलं तर घे डोक्यावर नाच, मला बाकी माहित नाही आणि तू बोट करून कोणाला बोलवतो नीट बोल बरं, तुला सांगतो तुम्ही माझ्या दाजीला बोलू नको तुला सांगतो तुम्ही बोलणार मी इथं बोलणार. काय करणार तू? काय करणार काय झालं? काय करणार म्हणजे? काय 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 करणार काय? काय करा जे कान फरक ठेवून देतो दे तुला. ना, दे दे, ना, दे, मग दे, सांगतो दे मग. त्याच्यात, दे. दाजीला एक रोड बोलतो, दे लावून त्याचे. कशी मजा आली मला मला वाढून काम चालत. येडा आहे काय मग बाई? तुम्ही तर आता सगळे भांडत होते ना आता अचानक का बरं हसायला लागले? आमचा प्रश्न आहे आमचा प्रश्न आहे म्हणजे मग आम्ही इतक्या वेळ तर पाक गचुरी धरायला लागलेलं एकमेकांच्या आणि आता खिदी खिदी करायला लागले खेदे खेदे म्हणजे आम्ही मित्र आम्ही आहेत. म्हणजे आम्ही वाद आहे ना एकमेकात करत होतो आणि हसत जे होतो ना ते तुमच्यावर हसत होतो ही आमची दोस्ती कशी तुम्हाला माहिती आहे का? कशी? आमचं शरीर जरी वेगळं आहे तर आमचा मित्रांचा आत्मा एकच आहे. ही दोस्ती हा. कधी तुटायची नाही दाजी आमची. तुम्ही आत्ताच आलेत गावामध्ये 2-4 महिने झाले. अगोदर तुमच्या तिकडेच होते तुम्ही म्हणजे आमची दोस्ती जसं की तुम्ही 50 वर्षाची दोस्ती झाली तुमची. जिथं माणसाचे विचार जुळले ना तिथं मैत्री कायमची टिकते. तिथं वयाचं काही नसतं वयाचं काही नसतं. शब्दाला ना? शब्दाचा यमक जुळला का सुगंधा त्याची कविता होते आणि जिथं माणसाचे मन जुळताना तिथं मैत्री होते. तुमची कविता तुमचं व्याकरण थांबा जरा हे व्याकरण नाही, कविता हा, फक्त. ते राहू द्या बाजूला बांधणं लायली सगळं कुटाने राहिले ह्यांचं चालू झालंय तुम्हाला मी काय सांगितलं होतं ह्यांच्या बरोबर बांधा म्हणून तुम्ही का नाही मांडले यांच्या बरोबर पारी इतका भांडलो त्याला म्हणलं बोट जर वर करून बोलला ना तो बोट काढून मी मस्त टिपऱ्या केलं. आणि मी तर याला म्हणलं तो ह्या डोक्यावर उभा राहून तांडव करीन तांडव हा. तुम्हाला काय वाटलं आम्हाला दाखवायसाठी भांडत होते बघ. मग तुम्हाला काय वाटलं हा? तू याला लावायला विकरशील तो मला लावायला विकरशील आणि आमचे भांडणं होते भांडणं झाले का आम्ही वेगळे होतो. असं असतं का कुठं सुगंधा? लहानपणापासून मित्र आहेत आम्ही. दाजी जाऊ दे पाहुणे आहेत आपल्या गावात पण आम्ही दोघं एकत्र राहिलो लहानपणापासून आणि आमच्यात गैरसमज कसं काय निर्माण होते सांग बरं. अहो शामराव सगळं ठीक आहे पण थोडस कामाकडे पण लक्ष दिलं पाहिजे ना. ते तिच्या रुपयाची किती हाल होता घरामध्ये. मग हे असं बोला ना तुम्ही. हा सरळ सांगा ना सरळ सांग. अहो पण हे तुम्हाला समजलं पाहिजे. तुम्ही मोठे तुम्ही सांगायचं चालू अरे मग चाल्या कुठं रोज माझ्या दुकानात येऊन बसतो किंवा दाजीला आम्ही घेऊन जातो. दाजी आल्यापासून रोजच तुम्ही 3 जण सोबत दारू प्यायला राहता म्हणे. तुम्ही काय म्हणता सरळ सांगत जा रोज काय तुम्हाला काय वाकडच सांगते का मग हा सांगते ना काम धंदा करा जरा घरामध्ये बघा जरा 4 पैसे बाजूला ठेवा नुसतं खायचं प्यायचं आणि गावभर हिंडायचं आणि दारू अहो प्यायची पारू मॅडम थोडं थंड घ्या जरा द्या मॅडम. 10,000 रुपये द्या माझं घर चालवाय 10,000 रुपये द्या आणि मग थंड घ्या म्हणा अहो देतो थांबा जरा. शेअर बाजार मध्ये वाढले ना मी सगळ्या माझ्या मित्रांना मदत करणार आहे. दाजी जाऊ द्या मरू दे. शहर लोकांनी कामधंदे सोडून दिले असते या ना देऊन हो, तेवढंच पडतं. चला घरी नका यांच्या नादी लागू हे रुपया देणार नाहीत आपल्याला चला बोलली का मॅडम, बोलली तुम्ही परत मॅडम माझ्या तिथे मित्राला येऊ. तसं बोलू नको कारण मैत्रीत आमच्या फोड करायची नाही बरं का आणि असं सुगंधा दाजी. फुगून द्यायचं नाही. फुकून द्यायचं नाही. मी माझ्यासाठी नाही केलं तुमचीच बायको मला सांगायला आली होती आणि मी चांगल्यासाठीच सांगितलं की जरा कामाकडे लक्ष द्या. हप्त्यातून महिन्यातून एखाद्या दिवशी ठीक आहे दिवसाआड तुमचे तेच उद्योग आहे ना हो. ए, बस एक ए झाल्या उद्या महिना संपवते उद्या बसू मग. हा ते दाजीचा रिस्पेक्ट करता गावात आलेल्या. काय दाजी तुम्ही शांत बसाव नेऊन घाला ते दाजीला त्यांच्या घरी. तुमची बहीण मी आणून बसवली का? बघा, ते दाजी बाई अख्ख्या गावातली पोरं बिघडत चालले. बिघडलेल्या पोरांसोबत दाजी राहतो सुगंधा.